विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीबाबत मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीस योग्य दिशा मिळावी या उद्देशाने मिरजेत MTDK शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली MTDK's करिअर टॉक शो या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली। या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. विनोद परमशेट्टी, माजी न्यायाधीश फारुख कोतवाल, सी न्यूजचे संपादक शिवाजी मोहिते, सामाजिक कार्यकर्ते राकेश दडणवर आणि अभियंता सुनील देशपांडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्यांनी आपल्या क्षेत्रातील प्रवास, शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या संधी तसेच यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले। या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांबाबत उत्सुकता दाखवत अनेक प्रश्न विचारले। मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांना योग्य दिशा दिली। या संवादात्मक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का चव्हाण, सोनाली भानुसे, भूमिका पवार आणि सुबोध जमदाडे या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे केले। संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी सांगितले की अशा शाळाबाह्य उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष जीवनातील अनुभव समजून घेण्याची संधी मिळते। त्यामुळे त्यांचे व्यवहार ज्ञान वाढते आणि भविष्यातील करिअर निवडताना योग्य निर्णय घेण्यास मदत होते। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील, शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षेत्रांविषयी जिज्ञासा निर्माण झाली असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला। 2005 साली मांढरदेवी नावाचं गाव आहे, काळूदेवी ही त्या ठिकाणी आहे। तिची यात्रा होती सातारा जिल्ह्यात। वाईच्या जवळ तो डोंगर आहे, छोटा डोंगर आहे आणि तिथं चेंगराचेंगरी झालेली सुमारे 300 लोक मृत्युमुखी पडले। मी ATV न्यूजचा सांगली जिल्हा प्रतिनिधी होतो। कॅलॅमिटी संकट खूप मोठं असल्यामुळं दुर्घटना मला सांगितलं की तुम्ही पण तिथं जा आणि तिथलं कव्हरेज वगैरे करा। साताऱ्याचा प्रतिनिधी तिथं आहे, पुण्यावरून लोक येतात, म्हणजे ATV न्यूजचे लोक पोचले। मला जाण्याची इच्छा नव्हती। मी विचार करत होतो की सातारा जिल्ह्यातील दुर्घटना मी इथून का जाऊ, पण संपादकांचं प्रेशर होतं, मी तिकडे निघून गेलो। एक 25 तारखेला ते झालं, 26 तारखेला आम्ही तिथे कव्हरेज करत होतो, पण लिमिटेड एरिया त्या डेड बॉडीज 300 ठेवलेल्या आणि त्यांचे नातेवाईक येणार, जे कव्हरेजच्या बाबतीत रिप्टेशन्स होते। त्यामुळं मला सांगण्यात आलं की तुम्ही पुणे ऑफिसला जा आणि तिथून मी यांना कोऑर्डिनेट करा। माझी ती पण इच्छा नव्हती, पण मला जायला लागलं आणि तिथं गेल्यानंतर संपादकांनी ठरवलं की ती दुर्घटना का झाली याचा एक रिसर्च जर्नलिझम करा, शोध घ्या त्याच्या कारणांचा एक पत्रकार म्हणून, आणि तो आपल्या चॅनलवरून आपण प्रसारित करू। मी सांगितलं माझ्यापेक्षा वरच्या होत्यावरचे गाड्या घेऊन फिरणारे पत्रकार मुंबईवरून आले, त्यांना ते काम द्या, मला नको, पण मला सांगितलं तुम्हीच करा ते। मी ठरवलं की वर्तमानपत्र सगळी घ्यायची, समोर ठेवायची, सगळ्या वर्तमानपत्रातले लेख वाचायचे, त्याचा एक सारांश तयार करायचा आणि द्यायचं आणि जायचं, कारण माझी इच्छा नव्हती। दुर्घटना झाली होती 25 तारखेला, दुसरा दिवस होता 26 जानेवारी आणि मी 27 तारखेला पोहोचलो। त्या कामाच्या व्यापारात माझ्या लक्षात नव्हतं की आज दैनिकं बंद असतात। 25 तारखेला सगळ्या दैनिकांना सुट्टी होतं। स्टॉलवर गेलो, त्यांनी सांगितलं एकही दैनिक नाही, प्रसिद्ध झालेलं नाही। मग मला पर्याय नव्हता, मग मी गडावर पोहोचलो माझ्या टीमसह। आमचे जे ATVचं बूम न्यूजचा आणि कॅमेरे लपवले, आयकार्ड्स गळ्यातनं काढून काही ठेवले आणि आम्ही त्या एरियामध्ये फिरत राहिलो आणि मग जरी भूक नसली तरी कुठेतरी मिसळ खायची, चहा खायचा आणि त्यांच्याशी बोलत राहायचं। अशा प्रकारे आम्हाला कळलं की ती दुर्घटना खरी कशामुळे झाली होती आणि हे खूप बरं वाटतं की ते आम्हीच शोधलं पहिल्यांदा। तिथं नारळ खूप फोडले गेले, ते नारळाचं पाण्याचा असा लोट वाहत होता, ते वाहून जायला काय सर म्हणतात तसं सिस्टीम नव्हती तिथं आणि एकाच कनेक्शनवरून बरीच कनेक्शन लाईटची घेतलेली होती दुकानाने, त्यांनी रोषणाई केली होती यात्रावर। त्याचा लोड आला, एक वायर जळली, ती वायर त्या नारळाच्या पाण्यात पडली आणि सगळ्यांना इलेक्ट्रिक शॉक बसला आणि ते लोक काळे निळे पिवळे पडलेले होते। पण प्रशासन आणि पोलीस हे सांगायला तयार नव्हते। आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हिडन कॅमेरे, म्हणजे कॅमेरा सुरू ठेवायचं आणि बोलायचं, पण त्यांना नाही सांगायचं कॅमेरा सुरू आहे। अशा प्रकारे ते बाईट्स, मग मला त्यामध्ये खूप इंटरेस्ट आला की याचं खरं कारण आपण शोधलं। मग त्याच्यावरचा माझा रिपोर्ट खूप चालला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राज्य सरकारनं त्या बातमीवर आधारित कमिटी नेमली, त्या कमिटी पुढे साक्ष द्यायला मला 6 वेळा जायला लागलं
ते काय झालं होतं, काय शोधलं. तर माझी इच्छा नव्हती, पण मला तिथं पाठवण्यात आलं. पण मुळातच ते आवडीचं काम, मी थोडं ते काम केलं. ते तुम्ही म्हणता तसं मी केलेली एक चांगली मोठी बातमी असू शकते. वास्तविक पाहिलं तर पत्रकाराला विचारलं की तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी बातमी कुठली, तर आचार्य अत्रे म्हणायचे त्याचं प्रॉपर उत्तर आहे, उद्या मी जी बातमी देणार आहे ती. ते पाठीमागं काय केलेलं होतं मागं ते संपलं सगळं. पण आता तुम्ही विचारला तसं म्हणून सगळं शाळेने जे काही प्लॅटफॉर्म सगळ्या मुलांना उपलब्ध करून दिलेले आहेत त्यासाठी शाळेचे धन्यवाद. माझे आजोबा आंबेडकर वकिलांच्याकडे क्लर्क म्हणून काम करायचे आणि 60 वर्ष ते क्लर्क म्हणून काम करत होते. पांढरा शुभ्र शर्ट, पांढरं धोतर, काळा कोट आणि काळी टोपी हा त्यांचा पेहराव. त्यांचा मुलगा ॲडव्होकेट NM कोतवाल म्हणजे वकिलांचा क्लार्कचा मुलगा वकील झाला आणि मग माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. 11वी-12वीला सायन्स घेतलं, ते फिजिक्स काय डोक्यात जायचं नाही. आता भरपूर अकॅडमिक वगैरे निघालेले आहेत. 100 मुलं त्या अकॅडमीला जातात आणि 4 ते 5 लोकांना MBBSला ॲडमिशन मिळते आणि 4 ते 5 लोकांची फोटो पेपरमध्ये येतात किंवा होर्डिंग लागले जातात. 96 मुलं जी नापास झाले त्यांचं कुठं काही येत नसतं. असो, आणि मग मी शाळेत असताना जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मी बाबांच्या शेजारी एक खुर्ची टाकून बसत होतो की बाबा इतके गरीब लोक आहेत आपल्या भारतामध्ये. छोट्या छोट्या गोष्टीवरती वाद होतात, छोट्या छोट्या गोष्टीवरती भांडण होतात आणि भाऊ त्याला वाटणी देत नाही, नवरा पोटगी देत नाही, जमीन हिसकावली, बांधावची भांडणं इतक्या प्रमाणात आहेत. आणि मग तिथं मी अभ्यास करत असताना बाबा जेव्हा डीलिंग करायचे लोकांच्या बरोबर तर मला वाटायचं की आपण पण वकील व्हायला पाहिजे आणि लोकांच्या ते समाजामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, त्याला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे. असं बीज हे 7वी 8वीवर असतं. जसं साहेबांचं 7वी 8वीमध्ये लिखाण करत